पाहतोय जोरदार पाऊस काय सुरू झाला काही तासांपासून ते मुंबईची तुंबई झाली आहे आणि बिल्डिंग कोसळण्याच्या इमारती कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। माहीमची घटना आपण पाहतोय। माहीममध्ये हाजी कासम इमारतीचा काही भाग कोसळला तर क्रॉस रोड 3 वरची ही घटना आपण पाहतोय। क्रॉस रोड इथं ही इमारत आहे हाजी कासम इमारत, या इमारतीचा काही भाग कोसळला। या मुसळधार पावसामुळे अत्यंत जुनी अशी ही इमारत आणि पावसाळ्यात थोडा सुद्धा मुसळधार पाऊस झाला तर अशा प्रकारे जुन्या इमारती कोसळण्याचा इमारतीचे काही भाग कोसळण्याच्या घटना घडतात। या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, हीच काय ती सुदैवाची बाब। तर आपण पाहतोय इमारतीचं काम सुरू असताना काही लोक इथं राहत होते। तर मुंबईतली क्रॉस रोड 3 परिसरामधली ही हाजी कासम इमारत आपण पाहतोय। इथं बचाव कार्य सध्या सुरू आहे, तसंच अग्निशमन दल सध्या इथे सक्रिय झालेला आहे आणि या इमारतीमध्ये काही भाग कोसळून जे नुकसान झालेलं आहे त्यात कुणी अडकलेलं तर नाही ना, या सगळ्या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। महेंद्र, काय अपडेट्स आहेत हाजी कासम इमारतीबाबत? सध्या तरी जो मलबा काढण्याचा जो आहे तो अग्निशमन दलाकडून प्रयत्न चालू आहे। बऱ्यापैकी तो मलबा काढण्यात आलाय आणि स्थानिक पोलीस असतील किंवा आपत्ती व्यवस्थापन काही लोक असतील त्या लोकांकडून ते या इमारतीमध्ये काही दबल्याचे काही लोक आहेत का याचा जे ते तपास करत आहेत। अद्याप प्रशासनाकडून तरी काही माहिती मिळाली नाही, मात्र ही चाळ होती, ही इमारत होती, ही अनधिकृत होती आणि बरीच जुनी होती, त्यामुळे पावसामुळे ही इमारत पडल्याचा जे ते तिथील माहिती मिळते आपल्याला। आणि शिडी होती एका बाजूला, ती शिडी कडील भाग कोसळल्यामुळे ही इमारत कोसळली एवढी प्राथमिक माहिती आहे ती समोर येते आपल्या। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल महेंद्र। तो आपण पाहतोय हाजी कासम इमारत जी क्रॉस रोड 3 इथं आहे। या इमारतीचा काही भाग या जोरदार पावसामुळे कोसळला।